नमस्कार. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर आणि जिल्ह्याचे चाणक्य नेते असणारे आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी सौ मनीषा अभिजित बारवे बस्ता गटाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय काय काम करणार आहात? हा बस्ता गट हा ग्रामीण भागातील महिलांच्या ज्या समस्या असतात त्या महिलांच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या अनुषंगाने मी मंत्री साहेबा आदरणीय मेघनादिदी यांच्या सहकार्याने त्या महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि तसेच ग्रामीण भागातील पाणी वीज आदी ज्या मूलभूत समस्या असतात त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रयत्न करेन. ओके. यस सर. बोला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वसा गटामध्ये मनीषाताई पारवे तसेच पंचायत समिती गणाच्या सरिता नागरे आज भाजप पक्षातर्फे परभणी जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक आणि मराठवाड्याचे नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या आशीर्वादानं वस्सा गटामध्ये मनीषाताई पारवे आणि सरिता नागरे यांचा आज फॉर्म दाखल झालेला आहे. मी या फॉर्म दाखल करण्याच्या निमित्तानं एकच बोलू इच्छितो मीडियाला. मी फॉर्म दाखल माझ्या जिंतूर तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी आम्ही काय काम करू शकतो, सर्कल हा विषय आमचा महत्त्वाचा नाही. ज्यावेळेस आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला त्यावेळेस मेघनादिदीला एकच म्हणलं होतं की मी राजकारण हे सर्वांना जमत नसते, राजकारण फक्त 10-20 लोक करू शकतात, जिल्ह्याचं एक प्रतिनिधित्व करू शकतात. पण माझ्या जिंतूर तालुक्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पाण्याची उपलब्धता करून देत असाल तर आम्ही आमचा ग्रुप तुमच्या भाजप पक्षासाठी काम करायला तयार आहे. मला आज बोर्डीकर साहेबाच्या विनंतीहून मी बोर्डीकर साहेबाची किंवा मन्नाभाईच्या विनंतीहून मी पंचायत समितीला फॉर्म भरला आहे. मी पालकमंत्र्याच्या विनंतीला मान देऊन आज हा फॉर्म भरलेला आहे. तर मी पालकमंत्र्याला माझ्या गटाची किंवा गणाची चिंता न करता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये 35 ते 40 सदस्य कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहे.